तुम्हाला माहिती असतील ते ओम ह्रूम क्लीम ऐं भीम क्लीम हे जे शब्द आहेत हे ग्रहांना बोलावण्याचे शब्द आहेत. सर, प्रत्येक गोष्टीमध्ये ना आता रेमेडीज देतात आणि बऱ्याच युट्यूब पॉडकास्टमध्ये पण आपण पाहतो की रेमेडीजनी तुमचा हा ग्रह शांत करा, नाहीतर ह्याची दशा असेल तर तुम्ही ह्या रेमेडीनी त्याला तो प्रभाव त्याचा कमी होतो त्या ग्रहांचा. तर हे खरं आहे का? रेमेडीज तितक्या प्रभावी असतात का? रेमेडीज प्रभावी असतात, पण त्या प्रभावीपणे करायला पाहिजे. रेमेडीज 2-3 प्रकारच्या असतात. मंत्राच्या असतात, तंत्राच्या असतात, यंत्रांच्या असतात. स्ट्रॉंग जो ग्रह असतो त्याला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी बीज मंत्र असतात. प्राण्यांना आपला एक सेन्स आहे, मनुष्याला आपला एक सेन्स आहे. सेन्सचा अर्थ आहे की ते गोष्टींना समजू शकतात. हवेला एक सेन्स आहे, पाण्याला एक सेन्स आहे. तर ग्रह सुद्धा वरती आकाशात सौरमंडलमध्ये फिरतात, त्यांना आपला एक सेन्स आहे, ते गोष्टींना समजू शकतात. सर, शनी ज्यावेळी असतो आपल्या ग्रहांमध्ये तो मेन असतो आणि माहिती आहे की आता इथून पुढे मला प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे, तर खरं इतकं घाबरायचं कारण आहे का जेव्हा शनीची दशा चालू होते? 9 ग्रह आहेत आणि ते प्रत्येकाच्या कुंडलीत आहेत. माझ्या आहे, तुमच्या आहेत, इथं जेवढे लोक आज बघतायत तुमच्या सर्वांच्या पण कुंडलीत 9च ग्रह आहेत. शनी खराब आहे, बुध चांगला आहे, शुक्र खराब आहे, कुठलाही ग्रह खराब नाही. बेसिकली शनी आहे ना तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करतो. 7:30 मध्ये प्रत्येकानं हे नोटीस ठेवावं की कम्फर्ट झोन हा ब्रेक होणार आहे आणि त्यासाठी तयार राहायचं. कम्फर्टला ज्यावेळेला तुम्ही सोडता त्यावेळेलाच तुमचं रिअल पोटेन्शियल समोर येतं. बरोबर. घरामध्ये असं म्हटलं जातं अग्नेयाला किचन आलं पाहिजे, पण बऱ्याच जणांना समजा माहिती नाही आणि त्यांचं किचन दुसऱ्या कोणत्या दिशेला आलंय, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांच्या लाईफमध्ये? आणि समजा जर अग्नेयाला किचन असेल पण तर ते कसं म्हणजे ओळखू शकतात आणि त्यांच्या लाईफवर काय प्रॉब्लेम होतात? आग्नेयाला किचन असण्याचं कारण हे सांगितलेलं आहे, सूर्याची किरणं तुमच्या किचनमध्ये यायला पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक ॲस्ट्रॉलॉजर आहे प्लस वास्तू एक्सपर्ट पण आहेत आणि त्यांचा 10 वर्षांहून जास्तचा एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच जणांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे. त्यांचं नाव आहे भूषण वैद्य सर. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे लोकांसाठी आणि बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळणार आहेत. सो तुम्ही प्लीज ऑडियन्सला आपल्या एक तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. अगदी नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं पॉडकास्ट तर आजचं नक्कीच जबरदस्त होईल. त्यात पूर्वी मी माझं इंट्रोडक्शन जर सांगायचं झालं तर मला 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला या फील्डमध्ये आणि ही क्युरिओसिटी म्हणजे लहानपणापासूनच जी म्हणतात ना की घरामध्ये लोक कुंडली दाखवायचे, आई बाबा ज्या वेळेला घरात कुंडली दाखवायचे तिथून ती क्युरिओसिटी डोक्यात तो किडा आला की यार हे कोणीतरी काहीतरी डब्बे बघून काहीतरी सांगतात आयुष्य, की हे असं होईल तसं होईल. विचार करायला लागायचं की यार हे काय आहे नेमकं, याच्यातून काय हे आहे. त्याच्यानंतर मला वाटतं मी इंजिनिअरिंगला ज्या वेळेला होतो त्यावेळेला मी इंजिनिअरिंगची कमी आणि ॲस्ट्रॉलॉजीची जास्त पुस्तकं वाचली असतील. तर गुरु जर मला म्हणायचं झालं माझे गुरु कोण, तर हे पुस्तकं हेच माझे गुरु. आणि बीइंग अ टेक्निकल पर्सन मला ऑलवेज की बाबा आपण ॲस्ट्रॉलॉजीला वास्तुशास्त्राला का मानावं, तर जोपर्यंत काहीतरी इव्हिडन्सेस काहीतरी टेक्निकल गोष्टी त्याच्या आपल्याला सापडत नाही तोपर्यंत मन मानत नव्हतं. की माझ्यासाठी मी तुमची आज कुंडली पाहिली, तुमच्याबद्दल काही भाकितं, काही भूतकाळ, काही भविष्यकाळ योग्य सांगितला, तेवढ्यामुळे फक्त मानावं एका सामान्य व्यक्तीसाठी ठीक आहे ते. ओके. पण ज्यावेळेला मी स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो ना त्यावेळेला काहीतरी टेक्निकल इव्हिडन्सेस पाहिजेत. बरोबर. की ह्या गोष्टी कशा आल्या, तर तिथपासून ते इन डेप्थ नॉलेज जे इन डेप्थ स्टडी जी ती तिथपासून सुरुवात झाली. अच्छा. की बाबा मला एखाद्या मी कुठल्याही ॲस्ट्रॉलॉजरला हा ॲस्ट्रॉलॉजर चांगला, त्याने केलेली भाकितं चांगली आहेत म्हणून मी कधीच ॲस्ट्रॉलॉजरला चांगला नाही म्हटलं. सामान्य व्यक्तीसाठी ते योग्य पण आहे, कारण सामान्य व्यक्तीला त्याच्याशी घेणं देणं नाही की तुम्हाला त्याचं लॉजिक काय आहे. बरोबर. मला आज एक समस्या होती, ती समस्या त्या व्यक्तीनं प्रेडिक्ट केली, त्याच्याबद्दलचं मला अगोदरच अलर्ट दिलं आणि मी तिथून सावरलो. मला तिथून काहीतरी रेमेडीज मिळाल्या, तिथून मी सावरलो. ते त्या व्यक्तीसाठी ठीक आहे, पण माझी स्टडी ही तिथून नव्हती चालू झालेली. ओके. की माझं त्या प्रत्येक गोष्टीसाठी का हे कारण होतं. अच्छा. की असं का होऊ शकतं, असं का व्हायला पाहिजे.
आणि तिथपासून ती सुरुवात झाली. ओके. नाही, आणि आजच्या पिढीला ना हा प्रश्न आधी येतो की हे जर तुम्ही सांगताय ते डब्बे बघून की Right. आयुष्य ह्यातनं चेंज होणार आहे, तर हे का खरोखर असं बदलतं का? आणि त्याच्यानंतरच त्यांना जर रिझल्ट तसे दिसले की त्यांचा बिलीव्ह होतो त्या गोष्टीवरती. जसं तुमची पण जर्नी तशीच होती. सर, प्रत्येक गोष्टीमध्ये ना आता रेमेडीज देतात. Right. आणि बरेच यूट्यूब पॉडकास्टमध्ये पण आपण पाहतो की रेमेडीजनी तुमचा हा ग्रह शांत करा, नाहीतर ह्याची दशा असेल तर तुम्ही ह्या रेमेडीनी त्याला तो प्रभाव त्याचा कमी होतो त्या ग्रहांचा. तर हे खरं आहे का? रेमेडीज तितक्या प्रभावी असतात का? बघा, रेमेडीज प्रभावी असतात, पण त्या प्रभावीपणे करायला पाहिजेत. अच्छा. रेमेडीज 2-3 प्रकारच्या असतात. मंत्राच्या असतात, तंत्राच्या असतात, यंत्रांच्या असतात. मला आजपर्यंत ज्या सर्वात पॉवरफुल वाटल्या त्या मंत्रांच्या रेमेडीज वाटल्या. ओके. मी नक्कीच तुम्हाला डिटेल शेअर करेल, त्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका. नक्की. हो. पण यासाठी सर्वांनी आपापल्या अंतर्दशा, आजकाल ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येकाला आपली अंतर्दशा कळते. कुठल्याही ॲपमध्ये जर तुम्ही तुमच्या बर्थ डिटेल्स टाकल्या तर तुम्हाला दशामध्ये गेलं की एक पिरियड असतो महादशा. पण महादशा हा पिरियड खूप मोठा असतो. म्हणजे व्यक्तीचं आयुष्य 120 वर्ष मानलेलं आहे. विंशोत्तरी महादशा म्हणतात. त्याच्यामध्ये जेवढ्या प्रत्येक ती महादशा 9 ग्रहांमध्ये डिवाइड केलेली आहे. ओके. आणि त्या पिरियडला म्हणतात अंतर्दशा. तर तो पिरियड साधारण वर्ष, 1.5 वर्ष असा असतो. तर ह्या अंतर्दशेचे उपाय करायला पाहिजे. अच्छा. आज मी इथे तुम्हा सर्वांना ज्या रेमेडी सांगणार आहे त्या तुमच्या अंतर्दशा ज्या ग्रहाची चालू आहे त्या ग्रहाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ॲक्च्युली त्याची काही संख्या वगैरे पण असतात, पण ते एवढ्या छोट्या सेक्शनमध्ये सांगणं मुश्किल आहे. हो. तर सर्वांनी दररोज एक माळ या पद्धतीनं ते मंत्र म्हणायचे आहेत. ओके. मी ते मंत्र जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. यस. आता कसं ओळखायचं आपल्याला की कोणत्या वेळी कोणता मंत्र आपल्याला? आपण 9 ग्रहांचे 9 मंत्र आहेत. मंत्र 2 प्रकारचे असतात. एक असतात बीज मंत्र, दुसरे असतात गायत्री मंत्र. मी आता इथे जे तुम्हाला देत आहेत ते सर्व आहेत गायत्री मंत्र. अच्छा. बीज मंत्र हे त्याच वेळी म्हणायला पाहिजे ज्या वेळेला एखादा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग आहे. आता प्रश्न लोकांना हा पडतो, एखादा ग्रह स्ट्रॉंग आहे तर मग त्याचे उपायच कशाला करायचे? बरोबर. स्ट्रॉंग जो ग्रह असतो त्याला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी बीज मंत्र असतात आणि तो मेंटेन ठेवायला. लॉजिक हे असतं. बरोबर. आता जर का एखादा ग्रह तुमच्यासाठी स्ट्रॉंग नाहीये आणि त्याचे बीज मंत्र आपण जर म्हटले तर मग तो ग्रह तुमच्यासाठी वाईट आहे. बीज मंत्र हे बेसिकली ग्रहांना बोलवण्यासाठीचे आहेत. ओके. तुम्हाला माहिती असतील ते ओम, ह्रूम, क्लीम, ऐम, हीम, क्लीम हे जे शब्द आहेत हे ग्रहांना बोलावण्याचे शब्द आहेत. संस्कृतमध्ये जे लिहिल्या गेले. आता एक ग्रह माझ्यासाठी वाईट आहे, माझ्यासाठी एक दुश्मन आहे. मी आज कुठेतरी पुण्यामध्ये आलोय, पुण्यामध्ये मला कोणीतरी एक दुश्मन आहे माझा. ओके. आणि मी फसलोय तिथे. आता मी नक्कीच त्या दुश्मन जो कोणी, शत्रू जो कोणी आहे माझा, मी त्याला कॉल नाही करणार. एखादा ग्रह वाईट आहे, त्याची अंतर्दशा चालू आहे, आज मी ऑलरेडी त्याच्या अंतर्दशेतून म्हणजे एक वाईट काळातून जात आहे, मी नक्कीच त्याला बोलवणार नाही. बरोबर. तर त्यावेळेला आपण गायत्री मंत्र म्हणायला पाहिजे. म्हणजे किंवा ॲटलिस्ट जी समस्या आली आहे इकडे तर मी तोंड देईल, पण त्याच्यात हा मंत्र किंवा हा ग्रह मला त्याने आणखी सपोर्ट नाही केला पाहिजे माझ्या वाईट पिरियडला. तर मी त्याला तिथे शांत करण्यासाठी गायत्री मंत्र किंवा शांती पाठ असं म्हणतात त्याला. म्हणजे त्या ग्रहाला आपण तिथे शांत करूयात. त्याच्यामुळे. आणि दुसरं असतं की मग ग्रह जर का चांगला असेल आणि त्याचे पण गायत्री म्हटले तर आपल्याला लाभ होणार का? लाभ होणार. कारण गायत्री मंत्रांचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण बीज मंत्रांचे आहेत. आणि बऱ्यापैकी लोक, मला असं वाटतं यांच्यापैकी तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी आजपर्यंत बीज मंत्रच म्हटलेले असतील. त्याचं कारण हे की बीज मंत्र छोटे असतात. मंदिरांमध्ये पण बीज मंत्र डायरेक्टली लिहून ठेवलेले आहेत. मला खूप म्हणजे वाईट वाटतं की ॲटलिस्ट मंदिरांमध्ये हे मंत्र डायरेक्टली लिहिलेले नसावेत. कारण त्या व्यक्तीला माहिती नसतं हा बीज मंत्र आहे, गायत्री मंत्र. त्याला दिसतं राहवे नमः, राहू नमः, तो आपलं ते मंत्र म्हणतो मला राहूचं हे आहे म्हणा. आणि त्यांचा खराब टाइम असेल तर ते खराब म्हणजे मग ते आणखी खराब होतो तो पिरियड.
गायत्री मंत्र हे व्यक्तीला ग्रह चांगला आहे की वाईट आहे माहिती नसलं जरी तो जर आपण म्हटला तर त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि तो नक्कीच चांगले फळं देतो. ओके ओके. मी मेन्शन करतो सर्व डिस्क्रिप्शनमध्ये. राईट. आणि आपले ऑडियन्सही ते चेक करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला सर्व 9 ग्रहांचे 9 मंत्र आहेत बरोबर. राईट. ते मी सगळे मेन्शन करतो, तुम्ही चेक करा. सर, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळ्या गोष्टींना डीपली पहिले समजून घेता, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास किंवा इतर लोकांनाही सांगता. सो हे मंत्र का काम करतात? बघा, आपण म्हणजे आपले जे जुने पूर्वज वगैरे होते त्यांचं असं म्हणणं होतं की या ब्रह्मांडामध्ये ज्या पण गोष्टींमध्ये एक गती आहे, चलायमान जेवढ्या पण गोष्टी आहेत त्यांना आपला एक सेन्स आहे. अच्छा. प्राण्यांना आपला एक सेन्स आहे, मनुष्याला आपला एक सेन्स आहे. सेन्सचा अर्थ आहे की ते गोष्टींना समजू शकतात. हवेला एक सेन्स आहे, पाण्याला एक सेन्स आहे. येस. तर ग्रह सुद्धा वरती आकाशात सौरमंडलमध्ये फिरतात, त्यांना आपला एक सेन्स आहे, ते गोष्टींना समजू शकतात. आता आपण हे जे काही आज आपण हे जे बोलत आहोत हे शब्द नाशवंत नाही आहेत, हे शब्द ध्वनीच्या रूपामध्ये फिरत राहणार आहेत कायम. पूर्वीच्या ऋषीमुनींनी हे सर्व जे काही मंत्र आहेत ते म्हटले आणि ते मंत्र आजही या ब्रह्मांडामध्ये फिरतायत, म्हणजे आहेत, त्यांचं अस्तित्व नष्ट झालेलं नाही, आहेत, ते कायम राहतात, ध्वनीच्या रूपात आहेत ते. आज एक व्यक्ती काही मंत्र म्हणतो तर यापूर्वी जितक्या लोकांनी हा मंत्र म्हटलेला आहे ते सर्व मंत्र सुद्धा या मंत्राकडे आकर्षित होतात. आणि आपली जी हाक आहे किंवा आपली जी आतली जी काही आपली भावना आहे, कारण हे ब्रह्मांड सर्व भावनांनी जोडले गेलेलं आहे, ह्या भावना त्या वरती फिरणाऱ्या ग्रहापर्यंत पोहोचतात. ओके. तुम्ही बघा, बऱ्याच वेळेला आपण एखाद्या मावशी एखाद्या काका बद्दल विचार करतो की त्यांचा फोन नाही आला, आणि मला वाटतं तुम्ही लोक सर्व रिलेट करू शकताल. फोन आला नाही ही मनात आपण भावना आणतो, सडनली त्यांचा कॉल येतो. हो. अनेकांसोबत ही गोष्ट झालेली असणार आहे. सेम गोष्ट, सेम सायन्स आहे ह्या मंत्रांच्या मागे, की आपण ती भावना आपली ज्या वेळेला तेवढी आतून असते त्यावेळेला आपली ती हाक त्या ग्रहापर्यंत पोहोचते. ओके. जशी तुमची हाक त्या काका त्या मावशी त्या मामापर्यंत जाते, सेम ती हाक त्या ग्रहापर्यंत पण जाते. तर त्याच्यामुळे मी जसं अगोदर सांगितलं ना की रेमेडीज काम करतात का, त्या तितकी आतुरतेने तितक्या आत्मीयतेने तुमची ती हाक पाहिजे तर ती काम करणार, तर ती काम करेल. तर त्यामुळे सर्वांनी मंत्र म्हणताना नॉर्थ फेसिंग बसणं एक गरजेचं आहे. ओके. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार नॉर्थमध्ये आपलं माइंड जे असतं ते स्टेबल व्हायला मदत होते. म्हणजे स्टुडंट्स असतील त्यांनी नॉर्थ फेसिंग बसावं अभ्यासाला. ओके. मन एकाग्र व्हायला मदत होते. त्यामुळे हे मंत्र म्हणताना पण नॉर्थ फेसिंग, नॉर्थ शक्य नसेल तर ईस्ट फेसिंग. ओके. तर बेसिकली हे सायन्स आहे मंत्रांचं. ओके. सर, शनी ज्यावेळी असतो आपल्या ग्रहांमध्ये तो मेन असतो आणि माहिती आहे की आता इथून पुढे मला प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे, तर खरं इतकं घाबरायचं कारण आहे का जेव्हा शनीची दशा चालू होते तेव्हा? बघा, एक गोष्ट आहे की ना लोकांमध्ये ना खूप मिथ्स आहेत. 9 ग्रह आहेत आणि ते प्रत्येकाच्या कुंडलीत आहेत. माझ्या आहे, तुमच्या आहेत, इथं जेवढे लोक आज बघतायत तुमच्या सर्वांच्या पण कुंडलीत 9च ग्रह आहेत. शनी खराब आहे, बुध चांगला आहे, शुक्र खराब आहे, कुठलाही ग्रह खराब नाही. ग्रहांची प्लेसमेंट खराब असू शकते. अच्छा. 9 ग्रह आहेत, सर्वांसाठी 9च आहेत. हा शनी एखाद्याला त्रास देतो, एखाद्याला रंकचा राजा पण बनवतो. हां, बरोबर. तर आता हे कशामुळे होतं? ती प्लेसमेंट. ओके. एखादा ग्रह एखाद्याच्या कुंडलीत खराब असू शकतो, त्याच्यामुळे शनीला घाबरावं का? कुंडलीत जो ग्रह खराब असेल तो कुठलाही असेल का त्याला घाबरावं, आणि एखादा ग्रह चांगला असेल मग तो शनी का असेल तर त्याला घाबरू नये. अच्छा. आता राहिली गोष्ट 7.5 वर्षांचा पिरियड आहे. 7.5 माझं असं मत आहे की व्यक्तींनी
ज्या वेळेला तुम्हाला माहिती नाही तुमचा शनी चांगला आहे खराब आहे हा. काहीच माहिती नाहीये, हम्म. शनी कसाही असू द्यात 7.5च्या पिरियडमध्ये व्यक्तीने जास्त डोकं लावू नये. अच्छा. 7.5मध्ये शनी जिकडे घेऊन जायचा प्रयत्न करतोय तिकडे जावं, सहजतेनं तयार व्हावं. हम्म. मी अनेकांना हे पाहिलेलं आहे, 7.5मध्ये ट्रान्सफर होणे, स्थान परिवर्तन होणे, हा. रिलोकेशन होणे. कारणं वेगवेगळी असतात. हम्म. काही लोकांचं मुलांच्या एज्युकेशनमुळे होतं, काही लोकांचं कंपनीच शिफ्ट होते, Yes. काही लोकांची ट्रान्सफर कंपनी नाही करत, काही लोक तिथे सडनली भांडण करतात, काही होतं आणि मग नवीन Change जॉब होतं. स्विच हा. करतात. हा. हे जे काही असेल त्या व्यक्तींनी त्याचा स्ट्रेस न घेता जावं. 7.5 वर्षानंतर व्यक्तीला सर्व काही रिअलाइज होतं. पण एक- त्या ड्युरेशन मध्ये नाही होत, त्या ड्युरेशनमध्ये कधीच नाही होत. तो ड्युरेशन तुम्हाला भ्रमात असतो आपण. त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही कितीही पुढे गेलात हा. तरी तुम्हाला जाणवणार नाही की मी पुढे आलोय. 7.5 वर्षानंतर ज्यावेळेला मागे आपण बघतो तेव्हा कळतं आपण किती लांबचा पल्ला आपण बरोबर. पार केला या 7.5 वर्षामध्ये. ओके. मी अनेक उदाहरणं पाहिले, लोकांच्या सॅलरीज त्या 7.5 वर्षात 8 पट 10 पट अशा वाढल्या, पण सॅक्रिफायसेस करावे लागले. ओके. ॲक्च्युली हे सॅक्रिफायसेस नसतात, ते तुमचं रिअल पोटेन्शियल असतं. बघा, बॉर्डरवरती सैनिक लढतात, हम्म. फॅमिलीचं सॅक्रिफाईस करतातच ना. बरोबर. उद्या त्या लोकांना आपण जर असं म्हणणं की बाबा यार ह्यांचं काय लाईफ आहे, ती प्राऊड फिलिंग आहे. आपल्याला जरी वाटतं की बाबा ते मुलाबाळांपासून लांब आहेत, हा. आपल्या पत्नीपासून बरोबर. लांब आहेत, पण हा. ती फिलिंग त्या लोकांना एक वेगळं प्राईड देते. येस. येस. तुम्ही कसा चष्मा घालताना तसं दिसतं. हा. बरोबर. तर शनीच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तर हे अगदी लागू होतं. हम्म. आपल्याला 7.5 वर्षाचा पिरियड व्यक्तीला कम्प्लीट ट्रान्सफॉर्म करतो. मी अनेकांचं हे पाहिलं, 7.5 वर्षामध्ये अनेक सेटबॅक लागतात. ओके. म्हणजे एक व्यक्ती ऑलवेज फर्स्ट येतो, हम्म. 7.5 आले की फेल नसतो होत, बरोबर. पण सेकंड थर्ड फोर्थ येईल. त्याला ॲक्च्युली सेकंड येणं हे नाही आहे, त्याला ते रिअलायझेशन होतं की आपल्यापेक्षा बेटर कोणीतरी आहे अजून. बरोबर. ते रिअलायझेशन शनी देतो. ओके. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला, राईट. तर ते 7.5 वर्ष ते ओव्हर कॉन्फिडन्स व्यक्तीचा कमी करतो आणि कॉन्फिडन्समध्ये आणतो त्याला. तर कॉन्फिडन्स चांगला आहे तिथपर्यंतच त्या व्यक्तीला ते रिअलायझेशन शनी देतो. ओके. तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला जॉब स्विच करणं, पैशाचे प्रॉब्लेम्स येणं, परत म्हणजे नोकरी चेंज होते, ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत झाल्यात. तर मला आठवलं, तुम्ही बरोबर ते म्हणालात की शनीच्या 7.5मध्ये माझा फेस तसा होता. मी एका वर्षात 5 जॉब चेंज केलेत, प्लस माझं ट्रान्सफर पण झाली आहे, मुंबईमधून मी बाहेर पण गेलोय. म्हणजे या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत पण झाल्यात. तुम्ही एकदम परफेक्ट ते सांगितलं. हां, तर ते हे काय आहे, बेसिकली शनी आहे ना तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करतो. 7.5मध्ये प्रत्येकानं हे नोटीस ठेवावं की कम्फर्ट झोन हा ब्रेक होणार आहे आणि त्यासाठी तयार राहायचं. कम्फर्टला ज्यावेळेला तुम्ही सोडतात त्यावेळेलाच तुमचं रिअल पोटेन्शियल समोर येतं. बरोबर. ज्या गोष्टीसाठी मी आणखी एक पाहिलं 7.5 वर्षामध्ये, स्पेसिफिकली IT इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी 7.5मध्ये इतके जबरदस्त प्रोजेक्ट्स मिळतात त्यांना काम करण्यासाठी. फक्त सपोर्टिंग सिस्टम नसते, स्वतः करायचं असतं. ओके. तर तिथे परत तुमचं रिअल पोटेन्शियल ते पुढे येतं. येस. जिथे तुम्ही सुरुवातीला घाबरलेले असतात की यार आजपर्यंत तर मी सागरच्या बळावर हे करत होतो, हा प्रोजेक्ट मी घेतला होता, आजही मी प्रोजेक्ट घेतला, सागरने तर कंपनी सोडून दिली, आता मी एकटाच आहे. आता मी एकटाच आहे. आणि मग एक जो रेझिस्टन्स असतो ना आपला की यार नाही करू शकणार, 8-10 दिवसात तुमच्यावरती शनीचं मग ते चालू होऊन जातं. बाय हुक और क्रूक, आयदर ये प्रोजेक्ट करो या तो फिर छोड़ के निकलो. बरोबर. आणि मग ज्या वेळेला तुमच्याकडे ऑप्शन्स नसतात ना त्यावेळेला व्यक्ती फुल फ्लेजमध्ये तयार होतो. हो, बरोबर. हे पण पाहिले, जे लोक तयारच नाही होत मग शनी त्यांना असा रसा तळाला नेतो की परत तो व्यक्ती उठूच नाही शकत, आपटतो एवढा. हां. तर त्यामुळे तुमचं रिअल पोटेन्शियल 7.5मध्ये कळतं तुम्हाला सुद्धा. आपल्यालाच माहिती नसतं बऱ्याच वेळेला की माझी काय कॅपॅसिटी आहे. बरोबर. एक व्यक्ती ठाणे ते दादर दररोजचा प्रवास हेक्टिक वाटतो, तो व्यक्ती आठवड्याला मी पाहिलंय
मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतोय अच्छा. आठवड्याला. हा हा. दररोजचा आहे, पण तो आठवड्याला आठवड्याला. हा. मुंबई अहमदाबाद आणि सहज करतोय. आणि 7.5 वर्षानंतर तो या लोकांना वेड्यात काढतो जे ठाणे दादरसाठी हेक्टिक म्हणतात. कारण त्याला त्याचं पोटेन्शियल कळालं बरोबर. की यार मी ठाणे दादर तर आता यू करून घेईल. पण ते 7.5 रिअलायझेशन होतं, तुमचे कम्फर्ट झोन ब्रेक्स होतात आणि तो पिरियड तुम्हाला जातो. तसा थोडासा स्ट्रेसफुल 20-25% पर्यंत तुमच्यावरचा दबाव वाढतो. ओके. कारण तुम्हाला फॅमिलीपेक्षा तुम्ही वेगळे राहता काही कारणास्तव. मग फॅमिलीचं सपोर्ट नाही आहे, फ्रेंड्स नाही आहेत, वेगळी शहरं आहेत, वेगळे लोक आहे, वेगळी संस्कृती आहे, त्याच्यात कामाचं लोड वेगळा आहे आणि ॲट ए टाइम सगळ्या साईडनं तुमच्यावरती ऑपॉर्च्युनिटीज ॲज वेल ॲज स्ट्रगल सगळ्या साईडनी सहज सोबत येतं. बरोबर बरोबर. आणि मग त्या सर्वांवरती ती व्यक्तीची कसरत चालू होते. आणि ते जो व्यक्ती जातो ना त्याच्यातून, नंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी खूप सोप्या वाटतात. तुम्ही कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडतो माणूस हे सांगितलं ना. मी आधी एक फोटो काढायला पण मला शाय फील, मी म्हणजे लाज वाटायची. पण आज मी पॉडकास्ट करतोय म्हणजे एक फरक सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही जे सांगितलं ते ऍक्च्युअली रिलेटेबल होत आहे. हे चेंजेस होतात. 7.5 ते चेंजेस होणारच. सर तुम्ही सांगितलं ह्यावरती पण आपण रेमेडी जी तुम्ही सांगितलेत, मंत्र, बीज मंत्र जे तुम्ही सांगितलेत, जे मंत्र सांगितलेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन जे केलेत. गायत्री मंत्र. सो शनीच्या फेसमध्ये पण जर त्यांनी हे गायत्री मंत्र म्हणलात. गायत्री मंत्र बेसिकली आपण त्यावेळेला म्हणायचे आहे ज्या वेळेला आपल्याला त्या ग्रहाची अंतर्दशा असेल. आपण 9 ग्रहांचे गायत्री मंत्र दिलेत. ज्या ग्रहाची अंतर्दशा चालू असेल, ज्या ग्रहाची अंतर्दशा चालू असेल तो ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये त्यावेळेला ऍक्टिव्हेटेड असतो. तर आपण त्या ग्रहाला बेसिकली त्या ग्रहाचे ब्लेसिंग्स आपल्याला घ्यायचे आहेत. ओके. मग 7.5 फेज असेल आणि तुमची अंतर्दशा शुक्रची असेल तरी तुम्ही शुक्राचाच मंत्र म्हणा. कारण तुमच्यावरती 7.5 जो दबाव आहे तो दबाव आणि त्याची रिमेडी ही आहे, जसं मी अगोदर सांगितलं, शनी जिकडे घेऊन जातोय तिकडे जा, सहजतेने जा. सहजतेने नाही गेला तर मग शनी दंडा मारून देईल. बरोबर. आणि त्याचा त्रास अधिक होईल. म्हणजे सिच्युएशन अशा येतील, जा नाही तर आम्ही किक ऑफ करू. करेक्ट. तर त्यापेक्षा गेलेलं बरं. बरोबर आहे. आणि 2 वर्षानंतर व्यक्तीला तोच कम्फर्ट झोन वाटायला लागणार, कारण तो त्या फेज मधून गेलेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे 7.5 उपाय शनी जिकडे घेऊन जायला, म्हणजे त्याची इच्छा जिकडे आहे तिकडे जा. ओके. तुम्ही उगीच हे म्हणायचं नाही की नाही माझं तर इथं फॅमिली आहे, मग मी इथून तिकडे नाही जाऊ शकणार, मुलांचं एज्युकेशन चालू आहे. ते जर केलं तर मग इथे पण काही शांत नाही राहू देणार. म्हणजे इन शॉर्ट कम्फर्ट झोन जे आहे ते सोडून तुम्ही बाहेर जा, तिथे राहू नका. ज्या पण लोकांची 7.5 चालू असेल आणि कम्फर्ट झोन ब्रेक असेल तर स्वतःला एकदा क्लॅप करून घ्या. हाच राईट पिरियड आहे तुमच्यासाठी, पुढे जाण्याचा पिरियड. येस येस येस. सर आता ना बरेच प्रेक्षकांना हा प्रश्न आलाय की, कारण मलाही आलाय की आता प्लेसमेंट तुम्ही म्हणालात सुरुवातीला की शनीची प्लेसमेंट कुठे त्यावर डिसाईड होतं की तो चांगला फेस येणार आहे की बॅड फेस येणार आहे. बरोबर. सो कसं ओळखायचं की बॅड फेस चालू आहे, काय प्लेसमेंट असणार त्यावेळी? मला माहिती नाही आपली ऑडियन्स किती टेक्निकल आहे यामध्ये, पण शनी 6, 8 आणि 12 या भाव मध्ये असेल तर, मी राशी नाही म्हणत आहे, 6, 8 भाव, आणि त्यातही ते स्वराशीचा नसला पाहिजे. म्हणजे जसं की शनी मकर आणि कुंभचा स्वामी आहे तो, तर 6, 8 आणि 12 मध्ये मकर किंवा कुंभ राशी नसेल आणि 6, 8, 12 मध्ये असेल तर शनी खराब फळ देईल. आणि शनी जर मेषमध्ये म्हणजे 1 नंबर लिहिलेला असेल आणि तिथे शनी असेल तर तो शनी एक खराब फळ देईल, कारण मेषमध्ये शनी जो आहे तो नीचचा असतो. अच्छा. ओके. तर एवढ्याच ठिकाणी थोडंसं पाळायचं आहे, बाकी अदरवाईज शनी चांगलेच रिझल्ट देणार. ओके. आणखी बरेचसे मिथ्स आहेत. लोक म्हणतात शनिवारी कार्य करायचं नाही, शनिवारी नको करायला. शनिवारी लोखंडाची वस्तू घेत नाही, हे खरं आहे का? नाही, असे काही हे नाही. कारण हे माझ्यासोबत रिलेट झालंय आणि म्हणून मला हा प्रश्न आलाय. म्हणजे काय झालं? मी एक वस्तू घेत होतो आणि 2-3 जणांनी मला सांगितलं की शनिवारी लोखंडी वस्तू नाही घेत, तर ते जरा मला सांगा.
नाही बघा काय आहे ना, आता लोक दान जे करतात ना, दान हा आपण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो दान, 9 ग्रहांसाठीचे काही वस्तू सांगितलेल्या आहेत. हम्म. आणि आजपर्यंत कुठेही तुम्ही जर पैशांचे दान करत असताल तर मला खरंच डाऊट आहे की त्यांना किती पुण्य भेटलं असेल. अच्छा. दान करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, त्या गोष्टीमध्ये ना आपलं मन अडकलेलं नसावं. आणि मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही असे असतील की पैशामध्ये मन अडकलेलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे पैशाचं दान कधीच करू नये. हम्म. मी कधीच केलेलं नाही पैशांचं दान. ओके. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या सत्कार्यासाठी पैसा देणं मग ते दान नाही आहे. तुम्हाला असं वाटतं बाबा एखादा अनाथ आश्रम आहे तिथे तुम्ही देणगी देतायत, ती जरूर द्यावी. हम्म. पण त्या देणगीतून मला काय भेटेल हा विचार नाही करायचा. ज्यांच्यासाठी काय देतोय त्यांना काय भेटणार आहे तोच विचार तो करायचा. विचार करायचा. हा. तर दुसरं आहे की एखादा ग्रह आपल्याला ज्या वेळेला खराब असतो तर त्या ग्रहाच्या वस्तूंचं आपण भोग कमी करायचा आहे. हम्म. म्हणजे की सपोज शनी माझ्यासाठी खराब आहे तर मी काळे वस्त्र जे ते कमी घालायचे किंवा Okay. अवॉइड करायचे आणि त्या काळ्या वस्तूंचं मी दान करायचं. कारण तो ग्रह माझ्यासाठी चांगला नाहीये. हा. जसं की बाबा मला डायबिटीज आहे तर मी शुगर अवॉइड करणार आहे. बरोबर. मग ही जी शुगर अवॉइड झालीये, मी जी घेत नाहीये त्या शुगरचं मी दान करायचं. ओके. हा. तर त्याप्रमाणे शनी माझ्यासाठी चांगला नाही तर काळे वस्त्र मी नाही घालायचे, म्हणून मग काळ्या वस्त्रांचं दान करायचं. हम्म. गुरु माझ्यासाठी चांगला नाहीये तर पिवळ्या वस्त्रांचं दान करायचं. मग शनिवारी वस्तू घ्यावी की नाही घ्यावी याच्यात काही लॉजिक नाही. ओके. असं आपण जर करायला गेलो ना तर अनेक गोष्टी मग आपण लाईफ जगू नाही शकणार. बरोबर आहे. मला शनिवारी सुट्टी असते तर मी शनिवारीच वस्तू घेणार. बरोबर. हो हो. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो व्ह्यू ठेवायचा नाहीये. हम्म. म्हणजे व्यक्तीने सामान्य जीवन जगताना जितक्या गोष्टी शक्य आहेत तशाच त्या करायला पाहिजेत. अच्छा. प्रत्येक ठिकाणी ह्याच्यामुळे मला असं होईल का, त्याच्या मला खूप आश्चर्य वाटतं की काही लोक मला विचारतात की सर मला माझ्या टेस्ट करायला जायचंय तर चांगला मुहूर्त कोणता आहे. अच्छा. म्हणजे मला खूप हे होतं की अरे आज तुमची तब्येत खराब आहे, बरोबर. त्यासाठी तुम्ही मुहूर्त आजच बघता. जा, हा. आजच टेस्ट करा. बरोबर. बरं, मुहूर्त चांगला असल्याने का ते Result- जे रिझल्ट बदलणार आहेत का? बरोबर, हा. बदलणार नाहीयेत ते रिझल्ट. तुम्ही वेळ केल्यामुळे मात्र रिझल्ट बदलू शकतात. मी म्हणेल Right. मुहूर्त 2 महिन्यानंतर आहे, मग 2 महिने तुम्ही सहन करू शकतात का बरोबर. जो काही त्रास आहे तुम्हाला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तीनं आपल्या बुद्धीचाही वापर करायला हवा की हम्म. तिथे उगीच. पण मी हे लोक पाहिलेत असे हम्म. की ते मला फोन करतात की सर मला टेस्ट करायला जायचं तर चांगला मुहूर्त कोणता आहे. मला कधीच समजत नाही. अशांना उत्तर देणं सुद्धा खूप डिफिकल्ट असतं. बरोबर. कारण की ज्यावेळेला लोक आपल्याकडे ॲस्ट्रॉलॉजर म्हणून बघतात आणि त्यावेळेला आपण असं तार्किक काही सांगतो ना हा. तर लोकांना अपेक्षित नसतं. हा. लोकांना ॲस्ट्रॉलॉजरनं तार्किक बोलणं अपेक्षितच नाही. हम्म. हम्म. पण चांगला ॲस्ट्रॉलॉजर जो तार्किक सांगतो तोच चांगला ॲस्ट्रॉलॉजर आहे. मुहूर्त बघून लोक गाड्या घेतात तर काय कोणी बॉन्ड पेपरवर लिहून दिलं का या गाडीचा ॲक्सिडेंट नाही होणार. हा. बरोबर. आपण मी शोरूमच्या बाहेर ॲक्सिडेंट झालेले पाहिले, पाहिलेत आणि ते पण चांगल्या दिवशी. चांगल्या दिवशी. कोणते म्हणजे सण दसऱ्याच्या वगैरे दिवशी, असतात. हा, हा. दसऱ्याच्या दिवशी लोक गाडी घेतात आणि शोरूमच्या बाहेर येऊन ठोकतात. ठोकतात. मग बरोबर. आता इथे काय बरोबर त्याचं आहे, मुहूर्त. हे मुहूर्त एक वेगळं हे आहे. मुहूर्त हे सुद्धा व्यक्तीच्या मनोस्थितीशी लिंक आहे. अच्छा. आज मी इथे पॉडकास्ट करत आहे हम्म. पण माझ्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी अनेक गोष्टी चालू आहेत. मी इथे मुलांना सोडलेलं आहे, माझी बायको एअरपोर्टला उतरणार आहे, तर माझं माइंड आज कधी शांत नसेल. येस येस. तर माझ्यासाठी आज चांगला मुहूर्त होता की ज्या दिवशी मला कॉल्स नाही येणार आहेत, हम्म. हम्म. मला लोक डिस्टर्ब नाही करणार आहेत, तर हा माझ्यासाठी मुहूर्त आहे. बरोबर. माणसाची व्यक्तीची मनोस्थिती चांगली जो दिवस असतो तो मुहूर्त आहे. हम्म. पण ज्या वेळेला आपण इतक्या सहजतेने सांगतो ना ते लोकांना पण डायजेस्ट नाही होत. राईट. हा. ते काहीतरी एक्सपेक्टच करायचं की नाही मला हेच आन्सर आलं पाहिजे. हा, की बाबा माझ्यासाठी हा एक अमुक तमुक मुहूर्त सांगा. हा. बरोबर. परत मुहूर्तांचं कनेक्शन मी जसं सांगितलं त्याचं सुद्धा कनेक्शन एक क्लायमॅटॉलॉजीशी लिंक आहे.
अच्छा. हे जर सांगितलं तर लोकांना आणखी वाटेल हे काहीतरी भलतंच सांगताय. पण भद्रा येते एक. त्यामुळे असं सांगितलेलं आहे की जंगलातली लाकडं काढून तोडून आणू नका. ओके. त्याचं लॉजिक हे असतं की अचानक वातावरणात बदल होऊ शकतात. मग ते अच्छा. आणलेलं लाकूड तुम्ही ज्या पर्पजसाठी आणत आहात ते वापरात नाही येणार. भद्रा असेल तर राखी पौर्णिमेसाठी बहिणींनी राखी बांधू नये. त्याचं कारण हे की पूर्वीच्या काळी एवढी साधनं नव्हती ट्रॅव्हल करण्यासाठी वगैरे. पंचक्रोशीत लग्न जमायची, लोक पायी जायचे इकडून तिकडे. मग अचानक वादळ वारा पाऊस येऊ शकेल म्हणून मग तो पिरियड अवॉइड करा असं सांगितलेलं. ओके. त्यावेळेला राखी बांधल्यामुळे त्या भावाचा ऍक्सिडेंट होईल असं काही नाहीये. आता तेच ऐकतोय मी पण. की काय झालं भद्रामध्ये जीवाला घात असेल. असं काही नाहीये. तर त्याच्यामुळे ना या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ना की मी माझ्या इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये हे पुस्तकं जास्त वाचले असतील तर त्यावेळेला हे सगळं तार्किक आणि ही सगळी तर्कसंगती जुळत गेली. त्याच्यामुळे मी माझ्या कोर्समध्ये सुद्धा मुहूर्त या चॅप्टरला खूप कमी वेटेज दिलेलं आहे. ओके. लोकांचं एक हे असतं की आम्हाला मुहूर्त सांगा, आम्हाला मुहूर्त सांगा. तर मुहूर्त हा प्रत्येकाने, मला असं वाटतं की माझं माइंड ज्या दिवशी स्टेबल असेल, शांत असेल, तो त्या व्यक्तीसाठीचा मुहूर्त आहे. आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. कुटुंबातील प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. म्हणजे 2 भाऊ आहेत, एकाला शुक्रवारी सुट्टी असते, एकाला रविवारी सुट्टी असते. तर दोघांचं मुहूर्ताचं वेळ वेगवेगळा असणार आहे. मग आता आपण लग्न करतो, लग्न करताना लग्नामध्ये 1000 लोक येतात. प्रत्येकच जण लग्न एन्जॉय नाही करत. करेक्ट. एखादा जण कुठेतरी कोपऱ्यात जाऊन मोबाईलवर बोलत असतो, एखाद जण कोपऱ्यात जाऊन कुठेतरी ऑनलाईन मीटिंग करत असतो. कारण त्यांच्यासाठी तो मुहूर्त नाहीये. तर त्याच्यामुळे मुहूर्त सुद्धा जो लग्न करणारा व्यक्ती आहे त्याने पण हाच विचार करावा. माझ्या ऑफिसमध्ये कमी प्रेशर कधी असतं, कमी लोड कधी असतो, तो मुहूर्त ठरवायचा. सर, तुम्ही कोर्स बद्दल आता म्हणालात. समजा जर मला स्वतःसाठी बेसिक ॲस्ट्रॉलॉजी शिकायची आहे तर मी ती शिकू शकतो का स्वतःसाठी पण? हो, प्रत्येक व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजी, मला असं वाटतं की व्यक्तीने ॲस्ट्रॉलॉजी शिकायलाच पाहिजे. याच्यातही सांगतो, मला बरेच लोक आहे ना स्वतःची कुंडली दाखवतात आणि म्हणतात की मी सर माझ्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी चांगलं आहे का, जर असेल तर मी तुमच्या कोर्समध्ये एनरोल करेल. ओके. इथे गमतीशीर भाग हा वाटतो मला की तुम्ही मलाच विचारतायत आणि माझ्याच कोर्ससाठी एनरोलमेंट करतात. बरोबर. तर अर्थात मी कधी तसं उत्तर देत नाही. पण काय होतं ना, आपण स्कूलमध्ये ज्यावेळेला मुलांना टाकतो त्यावेळेला आपण विचार करतो का की हा मुलगा शाळेत शिकेलच का म्हणून? राईट. नाही करत ना. तर हे एक सायन्स आहे, हे व्यक्तीने शिकायला पाहिजे. कुठलंही शास्त्र हे शिकण्यासाठी आहे. तसंच ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, हे व्यक्तीनं शिकायला पाहिजे. आणि ॲस्ट्रॉलॉजी काय आहे ना, भाग्याची गणना आहे. भविष्य लोक म्हणतात ते चूक आहे. भविष्य असं कधीच होत नसतं की काही लोक असं सांगतात आम्हाला अमके तमके गुरुजी भेटले आणि तेव्हापासून आमची एकदम ग्राफ असा झाला. त्या गुरुजींनी तुमचा ग्राफ तसा नाही केलेला आहे, त्या कर्मांनी केलेला आहे. ओके. एक असतं तुमचे कर्म, एक असतं तुमचं भाग्य आणि दुसरं असतं वर्तमान परिस्थिती. कधी कधी हे पण होतं की व्यक्ती खूप मेहनत घेतो, त्याला त्याची म्हणजे लक पण साथ देतं, पण ती परिस्थितीच अशी नसते की त्या पिरियडमध्ये व्यक्तीने ग्रो व्हावं. अच्छा. माझे स्वतःचे कोविडच्या पिरियडमधले अनेकांबद्दल केलेले भाकीत खोटे ठरलेत. कोविडमध्ये अनेकांचे जॉब गेले, तर सर्वांच्या कुंडलीत काही जॉब जाण्याचे योग नव्हते. ओके. ती वर्तमान परिस्थिती तशी होती की तुम्हाला अलाउ नव्हतं बाहेर जायला. गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स चेंज झालेले होते. तर तिथे जे जॉब गेले ते त्या वर्तमान परिस्थितीमुळे गेले. ओके. त्याच्यामुळे कुठलंही एक सेक्टर असं काम नाही करत. तर व्यक्तीचे कर्म, व्यक्तीचं भाग्य म्हणजे हे कुंडली, ग्रह, दशा आहे आणि वर्तमान परिस्थिती, ह्या तिन्हींची ज्या वेळेला सांगड बसते त्यावेळेला भविष्य बनतं. ओके. ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यामुळे शिकायला पाहिजे की मला ॲटलिस्ट मला माझं भाग्य साथ कधी देणार आहे, म्हणजे मला कर्म कधी करायचे हे कळेल. ओके.
ॲस्ट्रॉलॉजरकडे पण जाताना व्यक्तीनं याच अँगलनी जायला पाहिजे की सर मी कधी प्रवास करू हा, म्हणजे मी हे प्रयत्न कधी करू की जेणेकरून माझे सक्सेस रेट चांगला असेल. ओके. लोकांनी मला असं वाटतं ॲस्ट्रॉलॉजरकडे त्या पिरियडमध्ये तर कधीच जाऊ नये ज्यावेळेला तुमचा वाईट पिरियड चालू असतो. अच्छा. हा सर्वात मोठा मिथ आहे की आपण वाईट काळातच ॲस्ट्रॉलॉजरकडे हा, की काय होतं मी सगळं प्रयत्न करतोय पण तरी सक्सेस नाही मिळत, तर चला आपण ॲस्ट्रॉलॉजरकडे जाऊ, ते आपल्याला हा. वे सांगतील. तर बघा, एक मी जसं सांगितलं ती भाग्याची गणना आहे आणि ॲस्ट्रॉलॉजरने पण एवढंच सांगावं की हा पिरियड इतक्या वेळेपर्यंत आहे, 6 महिने 4 महिने 3 महिने जे काय, इथून पुढे परत चांगला पिरियड आहे. ह्या पिरियडची, ह्या वेळेचीच गणना आहे ॲस्ट्रॉलॉजी. ओके. की बाबा तुमचा हा चांगला पिरियड आहे. सपोज तुमचा आज वाईट जरी पिरियड आहे, बाबा येत्या डिसेंबरपासून चांगला पिरियड आहे, तर आज तुम्ही त्याची फाउंडेशन आज तयार करायची. तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे त्याची ब्ल्यूप्रिंट तुम्ही आजपासून स्टार्ट करायची बनवायला, म्हणजे एक्झॅक्टली डिसेंबर आला की तुम्ही ते हिट केलं पाहिजे. ओके. तर सामान्य व्यक्तींनी ॲस्ट्रॉलॉजी आपला पिरियड चांगला कधी आहे, वाईट कधी आहे आणि त्यानुसार काय कर्म करायची आहेत यानुसार जाण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी शिकलंच पाहिजे. आणि ते एक शास्त्र आहे, शास्त्रासारखंच शिकलं पाहिजे. उगीच कुठले तरी मिथ डोक्यात घेऊन काहीतरी एखाद्या अमक्याने हे सांगितलं, तमक्याने ते सांगितलं, अशा याने जायला नाही पाहिजे. ओके. सर, कोणता ग्रह कोणत्या प्रकारची नोकरी किंवा बिझनेस जो आहे तो कसा डिसाईड करतो? बघा, याच्यात 2 गोष्टी आहेत. बऱ्यापैकी आपल्या व्ह्युअर्सला पण माहिती असतील. एक असते लग्न कुंडली, एक असते नवमांश कुंडली आणि एक असते दशमांश कुंडली. दशमांश कुंडली स्पेसिफिकली करिअरसाठी पाहिल्या जाते. तर करिअर आपण कुठल्या क्षेत्रात करावं यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि दशमांश कुंडली, बेसिकली याला एक ट्रायंगल मेथड म्हणतात. या 3 मध्ये जे जे ग्रह पॉवरफुल आहेत, म्हणजे त्रिकोण स्थानी म्हणजे शुभ स्थानी बसलेले ग्रह, केंद्रस्थानी बसलेले ग्रह, स्वराशीचे ग्रह, उच्चचे ग्रह, हे तिन्हीमध्ये म्हणजे लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि दशमांश कुंडली, इथे जेवढे जेवढे ग्रह चांगले येत आहेत त्या त्या ग्रहाशी रिलेटेड करिअर, नोकरी, व्यवसाय आपण करायला पाहिजे. ओके. म्हणजे जसं सूर्य असेल तर सूर्यासाठी मेडिकल फील्ड जी आहे, मग व्यक्ती डॉक्टर बनू शकतो, मेडिसिन म्हणजे एखादं मेडिकल शॉपी टाकू शकतो. शुक्र असेल तर सौंदर्य प्रसाधनं जे आहेत, लेडीजसाठी ब्युटी पार्लर्स जे आहेत, सेल्स पर्सन, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते बा सेल्स पर्सन. बुध असेल म्हणजे ह्या तिन्हीतून जो ग्रह सर्वात चांगला येतो मी त्यानुसार हे सांगतो. शनी चांगला आला तर व्यक्तीने इंजिनिअरिंग फील्ड, पर्टिक्युलरली मशीन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, मायनिंग झालं, कोळशाशी रिलेटेड गोष्टी झालं, चामड्याशी रिलेटेड गोष्टी झालं, लोखंडाशी रिलेटेड गोष्टी झालं. त्याच्यानंतर शुक्राचं मी सांगितलं सेल्स पर्सन, ब्युटी प्रॉडक्ट्स. बुध असेल तर व्यक्तीनी स्पीच रिलेटेड गोष्टी, स्पीकर बनू शकतात, यूट्यूबर बनू शकतात, मोटिवेशनल स्पीकर बनू शकतात, ॲडव्होकेट बनू शकतात. आणि बुध आणखी चांगला असेल तर ना, जितके पण आर्टिस्टिक जे आहेत ना, चित्रकार झाले, कवी झाले, लेखक झाले, इमॅजिनेशन पॉवर. बुध हा छोटा मुलगा आहे, छोट्या मुलांमध्ये जेवढ्या गोष्टी असतात ना, डान्स करणे, ॲक्टिंग करणे, मिमिक्री करणे, असे जे सेक्टर्स ते बुधमध्ये येतात. गुरु असेल तर टीचिंग सेक्टर, बँकिंग सेक्टर. बँकिंग का गुरु म्हणजे टीचर, जे आपले टीचर होते तेच. ट्रस्ट आपलं मुलांचा ना टीचरवर खूप ट्रस्ट असतो. शक्यतो टीचर जे सांगतो ना तिथे व्यक्ती रिसर्च नाही करत, आपला ट्रस्ट असतो तिथे. बँकेमध्ये आपण जातो, काहीतरी चिठ्ठीवर लिहून त्या व्यक्तीला पैसे देतो, तर आपला पूर्ण ट्रस्ट असतो की ही व्यक्ती माझ्याच अकाउंटला पैसे डिपॉझिट करेल. त्या व्यक्तीला आपण ओळखत पण नसतो ही व्यक्ती कोण आहे म्हणून, पण तरी आपण त्याला ट्रस्टनी पैसे देतो. तर ट्रस्ट जिथे असेल तिथे गुरु आहे. राहू केतू जे आहेत ना, बघा जिथे ॲम्बिग्विटी आहे, जिथं क्लॅरिटी नाही आहे, भ्रम आहे, जे पॉलिटिशियन्स झाले, यांचा राहू खूप चांगला असतो. कारण ते लोकांना भ्रमित करू शकतात.
5 वर्ष जो व्यक्ती आपल्याला भेटत पण नाही, पण तो निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर आपल्याला काहीतरी भ्रमित करतो आणि आपण परत त्यालाच वोट देतो. हो. त्याचं स्किल आहे, त्याचा राहू चांगला आहे म्हणून तो त्या पदावर गेलेला आहे. आणि आपण त्याला वोट दिलेला आहे. तर असे जे गोष्टी आहेत, आता बघा, राहू चांगला असेल तर लोक डिटेक्टिव्ह बनतात, पोलीस. मंगळ चांगला असेल तरी सुद्धा, म्हणजे जेवढे पण ॲडव्हेंचरस फील्ड्स आहेत ना, स्पोर्ट्स पर्सन जे आहेत, मंगळ चांगला असेल तर व्यक्ती स्पोर्ट्समध्ये करिअर करू शकतो. आर्मी, नेव्ही इथे पण व्यक्ती जाऊ शकतो. डिटेक्टिव्ह फील्ड जे स्मगलर्स जे, त्यांचा पण राहू चांगला असतो. ओके. पण म्हणजे जिथे गुप्त ज्या गोष्टी आहेत ना, त्या राहूच्या अधीन येतात. गुप्त गोष्टी ज्या आहेत, राहूला कुत्र्याचा दर्जा दिलेला आहे बघा. एखाद्या ठिकाणी काही घटना ज्याला घडते तर पोलीस कुत्र्याला घेऊन जातात. त्याची स्मेलिंग पॉवर खूप जबरदस्त असते. म्हणून मी तिथे सांगितलं डिटेक्टिव्ह वगैरे ह्या ज्या फील्ड्स. तर असे प्रत्येक ग्रहाचे म्हणजे हे दिलेले आहेत, ॲट्रिब्यूट्स आहेत. चंद्र चांगला असेल तर व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ, त्याच्यानंतर शेती. मला बरेच जण विचारतात की सर, शेतकऱ्यांसाठी कुठलेच ॲस्ट्रॉलॉजर बोलत नाहीत. ओके. की असे काही लोक मला कॉल करतात की सर, मी एक शेतकरी आहे, पण आमच्याबद्दल कुठल्याच पॉडकास्टमध्ये किंवा कुठलेच ॲस्ट्रॉलॉजर काहीच सांगत नाही. चंद्र चांगला असेल तर त्या व्यक्तींचे शेती हा व्यवसाय त्यांनी नक्कीच करायला चालतो. म्हणजे चंद्रामध्ये काय ना बघा तुम्ही, आपल्या बॉडीमध्ये वॉटर आहे. पौर्णिमेच्या दिवशी समुद्रामध्ये जे ते जे भरती जी असते ना, आपल्या बॉडीतलं पण वॉटर फ्लो त्या दिवशी वाढतो. जर मी पर मिनिट 50 पावलं चालत असेल, पौर्णिमेच्या दिवशी नकळत 60 पावलं चालतो. कारण की बॉडीमधला वॉटर फ्लो जास्त असतो, एनर्जी जास्त असते. सेम एनर्जी, सेम ऊर्जा त्या पिकांना पण भेटते. ओके. त्याच्यामुळे पाण्याने, सूर्यप्रकाशाने ते पिकं जोमदार होतात, त्याच्यातून पीक चांगलं येतं. त्याच्यामुळे व्यक्तीचा जर चंद्र चांगला असेल तर व्यक्तीने शेतीपूरक व्यवसाय, दूध, व्हाईट, चंद्राचा कलर व्हाईट आहे तर दूध, दही, पनीर असले व्यवसाय, आणि त्यासोबत म्हणजे शेतीचे जे काही हे आहेत ते करू शकतात. ओके. तर असे 9 ग्रहांचे 9 वेगवेगळे म्हणजे प्रोफेशन्स, प्रत्येक ग्रहाचे 6-6, 7-7 प्रोफेशन्स आहेत. अच्छा. त्यातून मग त्या व्यक्तीची इच्छा परत बघायला पाहिजे. जसं मी सांगितलं की एक व्यक्ती लेखक पण होऊ शकतो, ॲडव्होकेट पण होऊ शकतो. त्या व्यक्तीची काय इच्छा आहे त्यानुसार जायला पाहिजे. ओके. म्हणजे समजा कोण आता 18 वर्ष आता तो जॉबला स्टार्ट करतोय, तर त्याच्या घरचे नाहीतर तो स्वतः व्यक्ती पण पत्रिका जर असं बघून पुढे मी काय केल्यावरती मला सक्सेस आहे हे तिथेच जर चेक केलं तर भविष्यासाठी चांगलं आहे. कारण बऱ्याच जणांना ना 30-35 नंतर रिअलाइज होतं आणि त्याच्यानंतर ते त्या दिशेने ओळतात. हो. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे ना, बऱ्याच वेळेला जसं आता मी आहे, सागर पवारनं पॉडकास्ट चालू केले आणि तो आज एवढे सबस्क्रायबर आहे, एवढं अर्निंग आहे हे, म्हणून मी पॉडकास्ट नाही करायचे. करेक्ट. तर बऱ्याच वेळेला लोकांचं असं, ह्या काकाच्या मुलाने हे केलं, तो आज सक्सेस झाला, मी पण त्या पावलावर पाऊल चालतो. बरोबर. त्या याच्यात कधी जाऊ नये. माझ्यासाठी काय बेस्ट आहे ते माझ्या कुंडलीनुसार बघावं. राईट. आणि त्यातून जे जे वेगवेगळे करिअर क्षेत्र येतात त्यात माझी काय आवड आहे ते क्षेत्र आपण निवडायचं. असं कधीच होणार नाही एकच क्षेत्र येईल तुमच्यासाठी. 2-3 प्लॅनेट्स तुमचे चांगले येतील आणि प्रत्येक प्लॅनेटचे 6-7 करिअर आहेत. म्हणजे साधारण 15-20 करिअर तुमच्यासाठी भेटून जातात. त्यातून तुम्हाला काय बेस्ट वाटतं, तुमची आवड काय आहे ते आपण निवडायचं. बरोबर. सर, तुमच्या कोर्समध्ये पण ही गोष्ट मी ऐकली आहे, वक्री ग्रह. तर हे एक्झॅक्टली आहे काय वक्री ग्रह, आणि हा आपल्या आयुष्यावर कसा बदल करतो? नक्कीच. बघा, वक्री ग्रह जो असतो ना, तो एक असतात की सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीभोवती सर्व ग्रह फिरतात. तर ग्रहांची एक रेग्युलर ही पाथ आहे. पण ज्यावेळेला ग्रह वक्री होतो ना, तर तो रेग्युलर पाथ फॉलो नाही करत, तो थोडी दूरची पाथ फॉलो करतो. म्हणून त्याला वक्री म्हटलेलं आहे. की ते फिलिंग येतं की एखादा ग्रह जर आपल्यापासून दूर जातो तर असं वाटतं की तो मागे चाललाय की. ओके. म्हणून बऱ्याच वेळेला हे वक्री ग्रह मागच्या राशीत पण येतात. आता त्याचं आपल्या लाईफवर काय परिणाम होतो? वक्री ग्रह हे पॉवरफुल असतात.
ओके. सिम्पल यांनी समजून घ्यायचं तर मी माझ्या कोर्समध्ये पण हेच एक्झाम्पल देतो. आज हे तुम्हाला सर्वांना पण वक्री ग्रह समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे एखादा पाहुणा आपल्या घरी आला, तो 1 नाईटसाठी स्टे करायला आला, तर आपल्याला त्याच्याबद्दल फारशा काही गोष्टी कळत नाहीत. त्याच्या आवडीनिवडी कळत नाहीत, त्याच्या सवयी कळत नाहीत. आपण त्याला चांगलंच म्हणतो. येस. पण म्हणजे तो झाला रेग्युलर पाथवाला ग्रह, की तो आला गेला, त्याचं फारसे काही रिझल्ट आपल्याला समजले नाही. त्याला ऍक्च्युली अतिचारी म्हणतात. तो वेगळा कन्सेप्ट आहे की एक व्यक्ती आला, सूर्याच्या एखादा ग्रह जर खूप जवळ आला ना, तर तो झटकन निघून जातो. जसा हा पाहुणा रात्री आला, सकाळी निघून गेला, तुम्हाला त्याचे काही रिझल्ट कळालेच नाही, त्याचे स्वभाव कळाला नाही. वक्री ग्रह जो आहे तो लांबची कक्षा फॉलो करून येतोय हळूहळू. तर एक पाहुणा येऊन तुमच्या घरी 8 दिवस राहिला, मग तुम्हाला त्याच्या चालीरीती, त्याच्या सवयी कळतील, त्याचे स्वभाव कळतील, त्याच्यातले चांगले गुण कळतील, त्यातले वाईट गुण कळतील. त्याच्यामुळे वक्री ग्रह हे पॉवरफुल असतात. मग आता एखादा ग्रह जर कुंडलीमध्ये शुभ असेल तर त्याचे रिझल्ट शुभ मध्ये पॉवरफुल मिळतील, आणि एखादा ग्रह कुंडलीमध्ये वाईट असेल आणि वक्री असेल तर तो वाईट रिझल्ट पॉवरफुल देईल. अच्छा. ओके. त्याच्यामुळे वक्री ग्रह चांगला असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण वक्री ग्रह जर नीच असेल, वाईट 6, 8, 12 या भावामध्ये असेल तर मात्र त्याचे रिझल्ट खूप मग वाईट असतात. सर, खूप छान विषय तुम्ही मांडलात ज्योतिषशास्त्राचा. सो ह्यासोबत तुम्ही वास्तूही करतात. मला ना 2-3 प्रश्न आहे वास्तूचे. पॉडकास्ट एंड करायच्या आधी माझा असा विचार आहे की ते पण कव्हर करतो, आणि बरेच प्रेक्षकांचेही कॉमेंट्स असतात वास्तूला घेऊन. सो एक त्यातला प्रश्न असा आहे की घरामध्ये असं म्हटलं जातं अग्नेयाला किचन आलं पाहिजे, पण बऱ्याच जणांना समजा माहिती नाही आणि त्यांचं किचन दुसऱ्या कोणत्या दिशेला आलंय, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांच्या लाईफमध्ये? आणि समजा जर अग्नेयाला किचन असेल पण, तर ते कसं म्हणजे ओळखू शकतात आणि त्यांच्या लाईफवर काय प्रॉब्लेम होतात का? बघा, वास्तुशास्त्र जे आहे ना, त्याच्याबद्दल लोकांमध्ये अनेक मिथ्स आहेत, पण वास्तुशास्त्र हे प्युअर क्लायमेटॉलॉजी आहे. आग्नेयाला किचन असण्याचं कारण हे सांगितलेलं आहे. आता मी तसंही सिव्हिल इंजिनियर आहे. येस. त्याच्यामुळे मला या गोष्टी म्हणजे खूप टेक्निकली आणि चांगल्या याने माहिती आहेत. सूर्याची किरणं तुमच्या किचनमध्ये यायला पाहिजेत. त्याने तुम्ही रात्रभर जे काही जेवण आपण तिथं बनवलं, जी भांडी कुंडी तिथं पडली, रात्रभरात तिथे जर्म्स तयार होतात, ते कीटक तयार होतात, आणि तिथून तुमचं हायजीन जे ते डिस्टर्ब व्हायला चालू होतं. सूर्यकिरणं जर आली, सूर्याच्या किरणांमध्ये खूप प्युरिटी आहे, खूप ताकद आहे. तुम्ही पाहिलं असेल डिसइन्फेक्टंट आहे सूर्याची किरणं. ते जर किरणं तिथं आले तर ते जर्म्स मारले जाणार आहेत. ते कीटक जर एकदा मारल्या गेले तर तुमचं हायजीन मेंटेन होणार आहे. तर ते कारण आहे की ते आग्नेयाला पाहिजे. परंतु आता मुंबई, पुणे अशा सिटीजमध्ये काय होतं ना, भले किचन आग्नेयाला आहे पण त्याच्या पुढे भला मोठा टावर आहे, तर ती किरणं येत नाही. आता हे आग्नेयाचं किचन वास्तुशास्त्रानुसार नाही आहे. ओके. ठीक आहे. मग लोक म्हणतील मग आम्ही हे घरं विकावेत का? बिलकुल नाही विकायचे. किंवा त्याचा आपल्याला दोष लागेल का? बघा, दोष तसा आहे, पण मग ते किचन काही तुम्ही दुसरीकडे अजून कोणीकडे शिफ्ट करायचं नाही, काही नाही करायचं. ओके. तिथे बेसिकली वास्तुशास्त्राची कन्सेप्ट हे आहे की नॅचरली तुम्ही घराला किती मेंटेन करू शकता, हायजीन करू शकता. हडप्पा, मोहेंजोदडो, सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये वास्तुशास्त्राचा विकास झाला. ज्या काळामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती, पंखे नव्हते, म्हणजे प्रकाश नव्हता, मग नॅचरल प्रकाश यायला पाहिजे, हवा घरात खेळती राहायला पाहिजे, पंखे नसायचे, AC नसायचे, तर तो कन्सेप्ट होता. आता इथे तुमच्या किचनमध्ये जर सूर्यकिरण येत नाहीये तर सिम्पली आपण तिथे ह्युमन एफर्ट्सनं रात्री तुमचे जेवण झाले, रात्रीच ती भांडे घासून टाका, रात्रीच तिथं क्लीन करा, म्हणजे ते जर्म्स तिथे तयार नाही होणार. करेक्ट. हाच सर्वात मोठा रेमेडी आहे. तिथे पिरॅमिड ठेवल्याने जर्म्स मारले नाही जाणार आहेत. त्याच्यामुळे पिरॅमिडच्या रेमेडी, अजून कसल्या रेमेडी, ह्या अशा रेमेडी काम नाही करत. वास्तुशास्त्राला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे सायन्स तुम्ही जे सांगितलं ते सायन्स आहे, ऍक्च्युअली पूर्ण सायन्स आहे. जर आपण म्हणतो
साऊथच्या ज्या भिंती आहेत त्या जाड असायला पाहिजे, कारण सूर्य तुमचा ईस्टकडनं वेस्टकडे जो फिरतो तो साऊथ डायरेक्शननं फिरतो. जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश किंवा सूर्याची किरणं साऊथला फेसिंग असतात. म्हणून मग ते जाड भिंती असतील तर ती उष्णता घरापर्यंत परावर्तित आत नाही येणार. अच्छा. नॉर्थला जास्तीत जास्त तुमच्या विंडोज असाव्या म्हणतात, कारण नॉर्थकडनं कूल हवा येत राहते, थंड हवा नॉर्थकडनं येणार आहे. म्हणून मग इकडची थंड आणि इकडची उष्ण जे घराचं ते बॅलन्स मेंटेन राहतं. ओके. तर हे प्युअरली क्लायमॅटॉलॉजी आहे. लोकांनी त्याच्यामध्ये बरंच काही घातलं. ॲस्ट्रो वास्तू तर सर्वात मोठं थोटांड आहे आजच्या डेटचं. ओके. वास्तूचे नियम माझ्यासाठी जे आहेत तेच तुमच्यासाठी आहेत, तेच इथं सर्व लोक जे बघतायत त्यांच्यासाठी पण आहेत. तुमच्या कुंडलीतला हा ग्रह असा आहे म्हणून तुमच्यासाठी कुठली तरी ही वास्तू चांगली आहे, ती वास्तू खराब आहे असं कधी होत नाही. ओके. आणि मला वाटतं बऱ्यापैकी व्ह्युअर्सला आता क्लिअर झालं असेल की वास्तुशास्त्र हे क्लायमॅटॉलॉजी आहे. सर्वांसाठी आग्नेयचंच किचन आहे, सर्वांसाठी नॉर्थचेच हॉल, नॉर्थ फेसिंग तेच हॉल आहेत. पूर्व दिशेकडची एंट्री किंवा नॉर्थ ईस्ट डायरेक्शनची एंट्री, तीच एंट्री सर्वांसाठी चांगली आहे. ओके. पण नसेल तर ते वास्तू दोष जरी असतील तरी त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचे घरातले बदल हे करायला पाहिजे. आणि वास्तुशास्त्र 100% वास्तुशास्त्र जे लोक सांगतात ना, 100% वास्तू कंप्लायंट होम्स कधीच नसतात. ओके. 80% असतं, कारण 20% हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. माझं स्वतःचं घर कितीही वास्तूनुसार असेल परंतु समोर एक दारूचा अड्डा आहे, त्याचे निगेटिव्ह वाईब्स माझ्यापर्यंत येणार आहेत. बरोबर. मी जेव्हा पण माझी खिडकी उघडेल तिथे काहीतरी लोक भांडतायत, शिव्या देतायत, दारू पिऊन नंगानाच करतायत, निगेटिव्ह एनर्जी आहे. ती निगेटिव्ह एनर्जी आहेच. त्याच्यामुळे 20% एक्सटर्नल फॅक्टर्स जे आपण बदलू नाही शकत. मॅक्सिमम चांगलं वास्तू घर ते 80% असणार. ओके. म्हणजे पर्सेंटाईल 80 इज द 100. बरोबर. तर ते लक्षात घ्यायला पाहिजे. राईट. सर, मुंबई पुणेमध्ये जे आता राहतात फ्लॅट्स वगैरे सिस्टम्स असतात, त्यांचं कसं एक वास्तू कंप्लायंट घर कसं असलं पाहिजे? सिम्पल बघा, एक तर ना इंडिव्हिज्युअल फ्लॅट बघू नये व्यक्तीनं. ज्यावेळेला आपण म्हणतो साऊथ फेसिंग घर, साऊथ फेसिंग एक टॉवर आहे, त्याच्यामध्ये खालपासून वरपर्यंत एक जे फ्लॅट्स आहेत ते सगळे सारखे. टॉवरची फेसिंग बघायला पाहिजे की टॉवरची फेसिंग, रोडपासून टॉवरची एंटायर फेसिंग बघायला पाहिजे. आपण घरात उभे राहून ज्यावेळेला बाहेर बघतो ती फेसिंग बघायला पाहिजे. त्याच्यामुळे की साऊथ फेसिंग घर म्हणजे मी घरात एंट्री करताना साऊथने जातो का, तुमच्या घराचं विंडोजमध्ये उभे राहिल्यावर, बाल्कनीत उभं राहिल्यावर कोणती फेसिंग येते. ओके. तुम्ही ज्या वेळेला ती साऊथ फेसिंग नसावी. ओके. कारण तुम्हाला उन्हात तुम्ही उभेच नाही राहू शकणार. बरोबर. तर हे थोडंसं समजून घ्यायचंय. तुम्ही ज्या डायरेक्शनला आरामात उभे राहू शकतात ती डायरेक्शन चांगली पाहिजे. तिथे थोडी सावली असेल तर चांगलं आहे. लोक सांगतात की साऊथ फेसिंग घरामध्ये म्हणजे दरिद्रता येते. आपण मुंबई पाहिलं तर जेवढे सर्व जो काही पैसा आहे तो मुंबईमध्ये साऊथ बॉम्बेमध्येच. साऊथ मुंबईतच सगळे ऑफिसेस. बरोबर. पैसा सगळा साऊथ मुंबईतच खेळतोय. तर हे लॉजिक नाहीये काही तसं. तर त्याच्यामुळे घर जे आहे पाहतो किचन आग्नेयच असेल तर उत्तम, नसेल तर दोष मानू नये. झोपण्याच्या ज्या बेडरूम्स वगैरे आहेत त्या वेस्टला असाव्यात किंवा मग म्हणजे साऊथ वेस्ट डायरेक्शन असं. ओके. साऊथ. आणि झोपण्याची जी दिशा आहे ती म्हणजे डोकं जे आहे ते साऊथला असलं पाहिजे. ओके. कारण नॉर्थला खूप एनर्जी आहे. येस. आपला मेंदू शांत होत नाही जर नॉर्थ फेसिंग असू आपण. साऊथ फेसिंग असू तर मेंदू शांत राहील आणि झोप चांगली लागेल. ओके. तुम्ही साधं उदाहरण घ्या, नॉर्थ साईडचे जे लोक आहेत ना ते लोक आहे ना शरीराने धष्टपुष्ट भेटतील. पंजाबचा प्रत्येक माणूस मिलिटरीत. बरोबर. हो. हरियाणाचे लोक बघा 6 फूट भेटतील तुम्हाला. ते साऊथला जा हडकुळे लोक भेटतील. करेक्ट. पण तुमच्या इस्रोमध्ये बघा जास्त साऊथ इंडियन्स भेटतील. बरोबर. सायंटिस्ट वगैरे साऊथचे भेटतील. कारण त्यांची झोप चांगली होते, माइंड त्यांचं जे आहे ते शांत आहे आणि फिजिकल हेल्थ जी आहे ती नॉर्थ इंडियन्सची आहे.
तर ते ऊर्जेचे प्रवाह जसे आहेत ना त्यानुसार ते हा, झालेले आहे. आणि ते एक्झाम्पल बघतोय आपण. हा, ते आपल्याला दिसतात म्हणजे समोर. हा. तसंच ग्रामीण भागामध्ये जी वास्तू कोण जर बांधतंय प्लॉट वगैरे जे घेऊन, तर त्यांची रचना कशी पाहिजे? बघा, वास्तू ग्रामीण भागामध्ये आपण भरपूर लेवलपर्यंत बनवू शकतो, चांगलं करू शकतो. हम्म, तर तिथे जे आहे ना, सर्वात अगोदरनं की आपण जो प्लॉट बघतो ना, हम्म, तो प्लॉट शक्यतो रोड फेसिंग असावा, एंट्री चांगली असावी. मी हे एका सिव्हिल इंजिनियरच्या याने सांगतोय. राईट. हा. ज्यावेळेला आपण जमीन तिथे एक 1.5 फूट बाय 1.5 फूट, 2 फूट बाय 2 फूट खड्डा खणून त्याच्यामध्ये रात्री संध्याकाळच्या वेळेला पाणी भरून ठेवावं. हम्म, ते पाणी जर का सकाळपर्यंत पूर्णच जर का हे झालं तर हा. समजावं की तिथे फाउंडेशन आपलं बसू शकतं, धसू शकतं. ओके. जर का त्यामध्ये पाणी तसंच राहिलं तर समजावं की एकदम मजबूत. मजबूत आहे, म्हणजे त्या जमिनीमध्ये पाणी आत हे होत नाहीये. मुरत नाही. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की पाणी सगळं संपून जातं पण आजूबाजूच्या जमिनीला भेगा पडतात. राईट. तशी पण गोष्ट ती थोडीशी मग मध्यम मध्ये येईल हम्म, की मध्यम प्रकारचं फाउंडेशन राहील. तर हे टेक्निकल हे आहेत. ओके. वास्तूमध्ये पण आपण या गोष्टींचा विचार नक्कीच करायला पाहिजे. तर जमीन घेण्यापूर्वी, प्लॉट घेण्यापूर्वी तिथलचं फाउंडेशन मजबूत असण्यासाठी सकाळच्या दुपारच्या वेळेत पाणी नाही टाकायचं, कारण ते सूर्यप्रकाशाने इव्हॅपरेट होईल आणि तुम्हाला कळणार नाही. हा, आणि असं वाटणार की ते मुरतंय पाणी हा, तर वगैरे. ते रात्रीच्या वेळी टाकावं बरोबर. आणि जेव्हा मग सकाळी शांत असेल. ऑब्झर्व करावं. हा, थंड वातावरण असेल हा, जरा. सकाळी सुद्धा अर्ली मॉर्निंग 6 o'clockलाच ऑब्झर्व करावं अच्छा. की सूर्य यायच्या आधी. हा, सूर्य यायच्या आधी किंवा जस्ट आलेला असेल हम्म. 6-7च्या दरम्यान, की किती काय तिथे हे झालेलं आहे. आणि तिथे प्रॉपर आग्नेयला किचन, साऊथला तुमचं टॉयलेट, त्यानंतर साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये तुमची बेडरूम, हम्म, दुसरी बेडरूम कम्प्लीट नॉर्थ वेस्ट डायरेक्शन, नॉर्थ साईडचे विंडोज वगैरे सर्वात जास्त, आणि तिकडे हॉलची पोझिशन, त्यानंतर समोर नॉर्थ ईस्ट डायरेक्शननी एंट्री, हम्म, आणि परत मग फिरून त्या ईस्ट डायरेक्शनकडे आपण जसं जो आग्नेयकडे किचन. ओके. हा. हे सिम्पल हे बरोबर. असावं. हा. स्टेअरकेस वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या साऊथने असाव्यात, हम्म, कारण नॉर्थ आपल्याला जास्तीत जास्त ओपन ठेवायचं आहे, बरोबर. जेणेकरून तुम्हाला Ventilation. व्हेंटिलेशन हवा येत हा. राहील तिकडनं. साऊथ जास्तीत जास्त हेवी करायचं आहे. अच्छा. ओके. घरातले फर्निचर वगैरे साऊथला भरायचे. हा. हा. साऊथ और साऊथ वेस्ट तो कॉर्नर करायचा आहे, ओके. जेणेकरून तुमची भिंत पण जाड असेल. हम्म, त्याच्या आत इन केस जरी टेम्परेचर वाढलं तरी त्यानंतरही तुमचं फर्निचर असेल, हम्म, आणि त्यानंतर उरलेली हीट रूम मध्ये येणार. बरोबर. हा. त्या लॉजिकनच अच्छा. त्या गोष्टी करायच्या आहेत. हम्म, म्हणून तिथे वजन जास्त हा, ठेवायचं. वजन जास्त ठेवायचे हम्म. की जेणेकरून तुम्हाला सर्वात जास्त हीट तुमच्या आतपर्यंत येणार नाही. अच्छा. ओके. सो असा म्हणजे लॉजिकली आपण जसं म्हणतो येस, तर तसा विचार करून अशी वास्तूची रचना आपल्याला पाहिजे येस, ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागात. थँक्यू सो मच सर. खूप छान माहिती तुम्ही दिलेत आज आपल्या प्रेक्षकांना ॲस्ट्रोबद्दल पण, आणि आता जे आपण वास्तूबद्दल डिस्कस केलं. सो वास्तूबद्दल पण जर कोणाला प्रश्न असतील ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला, आणि मेन म्हणजे पॉडकास्टच्या सुरुवातीला आम्ही डिस्कस केलं होतं जे मंत्र, ते मंत्र पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. ते सर्व 9 मंत्र आहेत, ते एकदा तुम्ही चेक करा. आणि तुम्हाला जर कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल ॲस्ट्रॉलॉजीचा, तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. सर, थँक्यू सो मच परत एकदा. धन्यवाद. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.